योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे का? बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं। आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित पवार दुर्दैवाने नाही, यांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली। ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीने महिलांची मतं विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे, पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे। मग कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे। मोदी युगामध्ये जर होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही। बघा, एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रातल्या या निवडणुकांविषयी तुम्हालाही माहिती आहे, निवडणुका कशा पद्धतीनं होतात, त्यात माहिती घेऊन तुम्ही काय करणार? मलाही माहिती नाही, मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलेलो नाही, मला काम आहे। मला काहीच माहीत नाही, हे माझं उत्तर आहे। कारण काही विषय असतात पक्षातले इतर लोक सांभाळत असतात, तर माझ्याकडे काही माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही। टीएमसीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय, पोलिसांचा दबाव आता त्यांच्यावर आणला जातो, असं स्टेटमेंट ममता बॅनर्जींनी केलेलं आहे। नाही, हे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हे गेले 40 वर्षापासून अशा प्रकारचं राजकारण होत असतं। खरं म्हणजे महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केलं, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर, त्यांनाही फोडायला पाहिजे होतं। हे मी म्हणत नाही, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती, फुटला तर फोडा, पण तिकडे वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे। पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही। मुंबई व्यतिरिक्त ज्या निवडणुका होतात पक्षाचे नेते कुठे दिसत नाही, असं कोणी सांगितलं? मग मी कुठे दिसतोय? मी चंद्रावर दिसतोय का? आहोत ना आम्ही। नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, बघा, भूतकाळात जाऊ नका, असं नाही आहे। इथे जिल्हा प्रमुख बसले आहेत, संपर्क प्रमुख बसले आहेत, इथे कोणी यायला पाहिजे ते येतात। संपर्क प्रमुखांची जबाबदारी आहे, सुनील शिंदे या भागातले प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुखांवर जबाबदारी आहे। हे देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार नाही, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे। काही निवडणुका स्थानिक पातळीवरती आम्ही सोडतो। हेलिकॉप्टर घेऊन, विमानं घेऊन कोणी ग्रामपंचायत निवडणुकीला फिरतं का? या देशाच्या इतिहासात पंडित नेहरूंना आम्ही कधी पाहिलं नाही, इंदिरा गांधींना पाहिलं नाही, वसंतदादा पाटलांना पाहिलं नाही, शरद पवारांना पाहिलं नाही। हे नवीन जे झंझट सुरू केलं आहे की ग्रामपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकांना चार्टर फ्लाईट, हेलिकॉप्टर घेऊन फिरायचं, स्थानिक निवडणुका या स्थानिक लोकांवर सोडल्या पाहिजे। शिंदे गटामध्ये पण खतखत कुठेतरी दिसते। अब्दुल सत्तारांच्या मुलाने बंडखोरी करत अर्ज भरला आहे आणि अब्दुल सत्तारांचं म्हणणं असं आहे की भाजप हा शिवसेनेला किंवा इतर पक्षांना संपवायला निघाला। शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल। आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो, मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे, असं मला कोणतरी म्हटलं। आता कळेल त्यांना पॉयझन काय असतं ते। बरोबर आहे, हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं। मलाही असं अनेकदा वाटतं की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, की नाही आपल्याकडून चूक झाली,